सरकारला कुत्रे पकडता येईना, बिबट्याचं काय? जयंत पाटलांची टीका, सत्ताधारी आक्रमक. बिबट्यानंतर कुत्र्यांवरून अधिवेशन तापलं. भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांची ही धावपळ सुरू आहे ती नागपुरातील विधान भवन परिसरात. विधान भवन परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्यानं आमदार आणि मंत्र्यांना होणारा उपद्रव वाढला आणि महापालिकेनं कुत्रे पकडण्यासाठी विशेष मोहीम आखली. मात्र कुत्रे पकडताना पालिकेच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. यावरून सरकारला कुत्रे पकडता येत नाहीत, बिबटे कसे पकडणार, असा खोचक प्रश्न जयंत पाटलांनी विचारला. तर दुसरीकडे आमदाराच्या घरात बिबट्या घुसत नाही तोपर्यंत सरकारला जाग येणार नाही, असं म्हणत बच्चू कडूंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केलाय. ज्या सरकारला कुत्रे पकडता येत नाही ते बिबटे काय पकडणार, हा दुसरा प्रश्न त्यातून उद्भवतो. रवी राणांचं जे दृष्टिकोन आहे की बिबट्यांना पाळीव प्राण्याचा दर्जा द्या, त्यामुळं महाराष्ट्रातल्या सत्तारूढ पक्षाची दिवाळखोरी काय चालू आहे हे तुम्हाला त्यातनं लक्षात यायला हरकत नाही. गणेश नायकाला मारावं लागेल. आता तुम्ही शेळ्या सोडता तिकडे, म्हणजे त्याच्यातले सोडणार 1000, दाखवणार 1000, सोडणार 200, बाकीचे खाणार झाले. हे सगळे लाज वाटली पाहिजे ना. रोज 400-500 लोक मरतात दरवर्षी. हप्त्यानं एक माणूस मारलं जातं, पण यांची मुलं बाळ नाही ना त्याच्यामध्ये. त्या आमदार खासदाराच्या घरात घुसला पाहिजे, मग यांना जाग येणार. दुसरीकडे विरोधकांच्या टीकेला सत्ताधाऱ्यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय. जयंत पाटील कुत्रे आणि बिबटे पकडू शकतात का, असा टोला आमदार सुधीर मुनगंटीवारांनी पाटलांना लगावलाय. तर बिबट्याला पाळीव प्राण्याचा दर्जा देण्याची मागणी करणाऱ्या रवी राणांनाही विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. कधी कधी अशा पद्धतीने वक्र पूर्ण ते बोगावं लागतं. पण ज्यांना कुत्री पकडता येत नाही ते बिबट कसे पकडे वगैरे, या त्यांच्या डायलॉगला काही अर्थ नाही. कारण बिबटे पकडण्यासाठी ज्या गोष्टीची आवश्यकता असते कायद्याच्या चौकटीत बिबट पकडावं लागेल. मग जयंतराव कुत्र आणि बिबट पकडू शकेल का, जरा विचार. जे खतरनाक जातीचे कुत्रे आपण घरामध्ये पोसतो त्यापेक्षा जर बिबट्याचं लहानपणापासून पालन पोषण केलं तर मला असं वाटतं बिबटे सुद्धा सुरक्षित राहतील, माणसं सुद्धा सुरक्षित राहतील. आणि जर या पद्धतीनं बिबट्याला पाळण्याची जर मान्यता मिळाली तर सगळ्यात आधी 2 बिबटे रवी राणा पोसायला तयार. राज्यात कोकणापासून विदर्भापर्यंत आणि खानदेशापासून मराठवाड्यापर्यंत सर्वत्र बिबट्यांचा संचार वाढलाय. मात्र राज्यात बिबट्याची दहशत कशी वाढलीय आणि रेस्क्यू सेंटर्सची क्षमता किती आहे, पाहूयात. राज्यातील 29 राज्यात बिबट्यांनी धुमाकूळ घातलाय. विशेष म्हणजे 2022च्या आकडेवारीनुसार राज्यात बिबट्यांची संख्या 2285 पेक्षा जास्त आहे. 2025 मध्ये ही आकडेवारी तिप्पट झाल्याची शक्यता आहे. आतापर्यंत 91 बिबट्यांना जेरबंद करण्यात आलं असून रेस्क्यू सेंटर फक्त 3 आहेत. त्यात आतापर्यंत 122 बिबटे ठेवण्यात आलेले आहेत. त्याशिवाय राज्यात बिबट्यांच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरची संख्या 12 आहेत. आधीच बिबट्याचा नैसर्गिक अधिवास नामशेष झाल्यानं आणि खाण्याची कमतरता भासत असल्यानं बिबटे शेत शिवारात आणि मानवी वस्तीकडे वळू लागलेत. जेरबंद केलेल्या बिबट्यांना ठेवण्यासाठी रेस्क्यू सेंटरची ही कमतरता आहे आणि तिथेही बिबट्याच्या खाण्याची आबाळ होते. त्यातच बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी 1 कोटींच्या शेळ्या सोडण्याची वनमंत्र्यांची घोषणा ही अजबच आहे. हिवाळी अधिवेशनानंतर तरी बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी ठोस उपाययोजना होणार का, याकडे अनेकांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.